Welcome to Audio Gyan with Kedar Nimkar, a podcast that documents insightful conversations with Indian designers, artists, musicians, writers, thinkers and creatives of all types. Catch us on iTunes or visit audiogyan.com for more Gyan sessions. Here's your host Kedar Nimkar. Today I have Arun Nalawade with us on Audio Gyan. Arun Nalawade is an Indian film and theatre personality. He works in all three types of mediums: stage, television and on big screen as well. His serious roles in movies such as Shwas, Carry On Maratha are appreciated a lot. He was a co-producer of Shwas, the film that won the Golden Lotus India's National Film Award for Best Feature Film in the year 2003. Born and raised in Mumbai, Arun sir started his acting career as a theatre artist and did mostly character roles and is famous for Marathi television serials. He is also associated with theatre in a different capacity, which is censorship. He is the head of the censor board of Marathi plays in Maharashtra. This Audio Gyan will be in Marathi. Thank you sir for giving us your time and welcome to the show. Thank you very much. Yeah. तर आज आपण ऍक्च्युली बोलणार आहोत. थोडंसं मला स्वतःला जाणून घ्यायचं होतं सेन्सरशिप या गोष्टीबद्दल. सो मी टॉपिकचं नाव ठेवलं अंडरस्टँडिंग सेन्सरशिप इन मराठी प्लेज. तर पहिला सगळ्यात एकदम साधा प्रश्न आहे की एखादा प्ले सेन्सर करताना काय पॅरामीटर्सवर तो सेन्सर केला जातो? ऍक्च्युली आपल्या घटनेने काही गोष्टी आखून दिलेल्या आहेत आणि सरकारने त्याप्रमाणे सेन्सॉर बोर्ड मंडळ निर्माण केलंय, ज्याच्यावर आता जवळजवळ 22-23 लोकांची कमिटी असते, पण यावर्षी ती जास्त आहे, 42 लोकांची, ज्याचा मी आता चेअरमन आहे. आणि आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की समाजाला विघातक किंवा समाजाला बाधा आणणारं किंवा स्त्री विषयक जर काही वाईट हेतूने जर काही लिहिलं जात असेल तर त्याला प्रतिबंध करा. आणि प्रतिबंध करा हा शब्द मला फार आवडत नाहीये, कारण कसं आहे, क्रिएटिव्हिटी नावाची एक गोष्ट आहे प्रत्येक लिखाणात आणि प्रत्येक कलेमध्ये. तर माणूस लिहिणारा लिहत जातो, त्या फोर्समध्ये असतो म्हणून लिहत जातो. त्याला कदाचित असं वाटतं की हे बोलल्याशिवाय त्या वाक्याला वजन नाही येणार किंवा त्या घटनेला महत्व कळणार नाही लोकांना, तर त्यामुळे लेखक लिहत जातो आणि कधी कधी भान राहत नाही आणि ते तसंच्या तसं लेखन आमच्याकडे येतं. आणि आम्ही त्याच्यावर एक साधारण असा एक विचार केला, म्हणजे आम्ही नवीन कमिटी आल्यापासून असं म्हटलं की नाटक कोणाचं अडवायचं नाही किंवा लेखन स्वातंत्र्य आहे त्याची गळचेपी करायची नाही, त्याला ते करू द्यायचं, फक्त त्याला पर्याय द्यायचा आपण. किंवा तुम्ही त्याला पर्याय, आम्ही देतो तुम्हाला पर्याय, तुम्हाला आम्ही सुचवतो की बाबा पर्याय शोधा, असं आम्ही त्यांच्याकडे लिहून देतो की तुम्ही याचा पर्याय द्या किंवा याचं स्पष्टीकरण द्या. मग काही मंडळी येतात, आम्हाला स्पष्टीकरण देतात, काहींचं स्पष्टीकरण पटतं पण काहींचं पटत नाही. तर ज्यांचं पटत नाही त्यांना आम्ही पर्याय देतो की बाबा या शिवीच्या ऐवजी हा शब्द घालून बघ, किंवा ही घटना रंगमंचावर जाणं दृश्यात्मकरित्या हे थोडंसं डिस्टर्बिंग होऊ शकेल प्रेक्षकांना, तर आपण त्याला पर्याय काहीतरी एक सिक्वेन्स शोधूया. तर असं सुद्धा काही मंडळीने ऐकलेलं आहे आणि त्याच्यावर फार वादावादी न करता त्यातून मार्ग काढत आलेला आहे. तर आम्ही ह्या गोष्टींवर फोकस जास्त करतो की समाज विघातक गोष्टी आणि जातीभेद आणि स्त्रियांविषयक वाईट भाषा, तर अशा गोष्टी शक्यतो तुम्ही वापरू नका की द्वेष निर्माण होईल समाजामध्ये. आणि मला असं वाटतं, म्हणजे हे माझं मत झालं की आपल्या महाराष्ट्राने एक चांगली संस्कृती जपलेली आहे. म्हणजे मला मध्ये असं ऐकवण्यात आलं की काय मुंबई महाराष्ट्र सोडून कुठे आहे सेन्सॉर, तर मी त्यांना असं माझं उत्तर दिलं की बरोबर आहे, नसेल. आपल्याला जर आपली संस्कृती जोपासायची असेल तर तो त्यात महाराष्ट्र नंबर 1 आहे खरं तर. आणि आम्ही आमच्या सरकारनी आणि या समाजातल्या काही समाज सुधारकांनी ती जपलेली आहे. तर ती जर जपलेली असेल तर ती मेंटेन करणं तर आपल्या हातात आहे. तर आपण एकोप्याने ते करूया, चांगल्यापणाने करूया, चांगल्या विचाराने करूया आणि लोकांसमोर स्वच्छ निर्भय जर काही जात असेल तर ते जाऊ दे. आज काही वाईट जात नाही असं नाही, वाईट जातच आहे, पण तो घ्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा भाग आहेच, मानसिकता तशी असते. पण अनेक लोक अजूनही तशी सावधपणे काम करतायत, म्हणजे अगदीच सेन्सॉर आहे त्याला कोण विचारतंय असं न करता त्याचा आदर करतायत लोक आणि या गोष्टी मान्य करतायत. त्यामुळे ह्या मुद्द्यांवर आम्ही जास्त खेळतो आणि कोणाचंही नाटक अजूनपर्यंत तसं अडवलेलं नाहीये. 2-3 प्रश्न, 2-3 प्रॉब्लेमची नाटकं मध्ये आली होती ज्यांनी आमच्याशी खूपच वाद घालण्याचा पण प्रयत्न केला,
पण कसं आहे, एखादी गोष्ट किंवा एखादा नियम जेव्हा सरकार करते त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतो, हे म्हटलं सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. की आज तुम्हाला सांगितलं नाही नाही तुम्ही जा वाहनं कशी पण चालवा, सिग्नल बिग्नल काय नाही, मी काढून टाकणार सिग्नल, तर जो हाहाकार माजेल किंवा बजबजपुरी माजेल या शहरात, तसंच जर वाटेल तसं लिखाण आणि प्रक्षोभक लिखाण केलं तर मला असं वाटतं प्रत्येकाची मनं दुखावली जातील आणि त्यातून पुन्हा एक हाहाकार माजेल. तर तो माजू नये हा उद्देश आहे सेन्सॉरचा. पण तुम्ही आता चांगला प्रश्न काय म्हणजे मुद्दा मांडला ज्याच्यामध्ये नियम असा शब्द आला, तर मला थोडंसं जाणून घ्यायचं होतं की म्हणजे हा पर्सनल प्रश्न आहे की काय नियम असतात साधारणपणे, म्हणजे जसे तुम्ही 2-3 सांगितले तसे अजून काही इलॉबरेट करून सांगू शकाल की काय स्टँडर्ड नियम असतात जेणेकरून लोकांची मनं दुखावली जाणार नाही? मध्ये मी एक एकांकिका स्पर्धा ज्या आपल्याकडे होतात, शॉर्ट प्लेस कॉम्पिटिशन, तर त्या कसं माहिती अगदी आयत्या वेळेला लिहिल्या जातात आणि त्यांना लगेच स्पर्धेत प्रयोग करायचा असतो. आणि असे अनेक लोक येतात आमच्याकडे की आमची उद्या आहे सर, करा ना प्लीज करा. आणि कधी कधी मग नियमाच्या बाहेर जाऊन त्यांना तात्पुरती परमिशन द्यावी लागते की त्यांनी मेहनतीने उभं केलेलं नाटक आहे तर ते लोकांसमोर व्हावं. तर एवढाच उद्देश असतो आणि ती लोक करतात. आणि मग त्यांना आम्ही नॉर्मली ते वाचल्यानंतर परमिशन इश्यू करतो. असं अनेकदा आम्ही केलेलं आहे. पण त्याचा एक दुष्परिणाम असा झाला, मध्ये अशी एक एकांकिका झाली की ज्याच्यामध्ये त्यातलं एक कॅरेक्टर आपल्या भारताचा ध्वज कमरेला गुंडाळतो आणि त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करतो आणि त्याच्यानंतर तो कमरेचा ध्वज सोडून तो पायाखाली घेऊन त्याच्यावर पायांनी असे लाथा मारत राहतो. तर मला असं वाटतं हे घटनेच्या विरुद्ध आहे. आणि हे पटकन सुटून गेलं आमच्या नजरेतून, कारण आम्ही त्याला परमिशन दिलं होतं. मग आम्ही त्याला बोलावून घेतलं की आमच्याकडून तुला परमिशन दिली आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून, पण त्याच्यामध्ये या या प्रकारचं दृश्य आहे तर हे तुला दृश्य काढायला लागेल आता परत प्रयोग करताना, अन्यथा तुला प्रयोग नाही करता येणार. तर मग त्यांनी आम्हाला ते पटवून देण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला ते पटलं नाही, कारण हे नियमाच्या पूर्णता विरुद्ध आहे. आणि आम्ही त्याला खूप समजावून सांगितलं, म्हणजे आमचे अनेक सदस्य सांगत असतात त्याप्रमाणे अगदीच पलीकडे गेलं तर मग मी डिस्टर्ब करतो त्यांना, आणि त्याप्रमाणे त्यांना सगळं सांगितलं. मग त्यांनी ते दृश्य काढलं आणि त्याच्याऐवजी आणखीन एक वेगळा प्रकार केला. हा एक प्रकार तिथे झाला. इकडे फ्लॅगचं डिसरिस्पेक्ट करू नये असा एक पॅरामीटर असतो. त्याच्यानंतर आता आपल्याकडे ना शिव्या खूप वापरल्या जातात. आणि पूर्वी तर सेन्सॉरला शिव्या अजिबातच चालत नव्हत्या, म्हणजे अगदी साला पण म्हणायचं नाही वगैरे, किंवा कुठलाही जातीवाचक शब्द घ्यायचा नाही, कोणाची जातीचा उल्लेख करायचा नाही, किंवा कोणाचं वैयक्तिक नाव घेऊन बोलायचं नाही की त्याच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. म्हणजे उद्या समजा त्यांनी लिहिण्याचा उद्देश चांगला असतो, योग्य असतो, पण उद्या त्याच माणसाने जर ते पाहिलं किंवा ऐकलं तर त्याला ते वाईट वाटू शकतं. तर अशी नावं आम्ही एक तर कट करायचं होतं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही गांधींचं नाव घेतलं तर गांधींबद्दल चांगलं बोलताय तर ठीक आहे, पण गांधींनी अमुक केलेलं आहे, गांधींनी तमुक केलं असं जर कोण उल्लेख करत असेल तर तो टाळावा लागेल. नथुराम गोडसे हे नाटक आमच्याकडे ज्या वेळेला दुसऱ्यांदा आलं त्यावेळेला असंच अनेक लोकांनी त्याला विरोध केला होता की नाही याला परमिशन द्यायची नाही, हे नाही ते नाही असं म्हणून ते अडकून ठेवलेलं. ऑलरेडी नथुराम गोडसे आपल्याकडे होऊन गेलेला आहे. आता दुसरा माणूस परत लिहितोय, आधारे कुठला तरी आधार घेऊनच लिहितोय, परमिशन घेऊन लिहितोय, म्हणून मग शेवटी मी ते वाचलं. मी आणि वाचल्यावर मला असं कळलं की याच्यात तसं ऑब्जेक्शनेबल काही नाही, याच्या प्रत्येक विधानाला आधार आहे. आणि मग आम्ही ते सँक्शन केलं आणि ते नाटक झालं पुढे. शिव्या तशा आम्ही खूप नॉर्मल केल्यात आता. म्हणजे मी त्यांना असं म्हटलं की शिव्यांमध्ये एक फोर्स असतो. एखाद्या कलावंताला किंवा ऍक्टरला किंवा त्या कॅरेक्टरला की मी तुझा गळा दाबीन असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा त्याला एखादी शिवी द्यायची असते. त्या शिवीमुळे त्या वाक्याला खूप वजन येतं असं मला वाटलं. तर मला असं वाटलं की हे काढायची काही गरज नाहीये आपल्याला, आपण याला परमिशन द्यायला हरकत नाही. तर अशा अनेक शिव्या आम्ही सौम्य केल्यात. आपण बोलीभाषेत सुद्धा अनेक शिव्यांचा उल्लेख करतो, व्यवहारात सुद्धा करतो. तर मला असं वाटतं एवढ्या शिव्या ते कॅरेक्टर म्हणजे त्याची जात स्टाईल काय असेल तर मला असं वाटतं त्या शिव्या द्यायला हरकत नाही असं म्हणून आम्ही त्या शिथिल केल्यात बऱ्याचशा. तर शिव्यांवर आम्ही काही फार अडकवत नाही. तर असे काही मुद्दे आले होते. ऍक्च्युली आता याच्यामध्ये मला असा प्रश्न विचारायचा आहे की जो ऍक्च्युली तो मूळता प्रश्न होता, मी नंतर तो थोडासा मी पण रिफाईन केला
की हे व्यक्तिनिष्ठ असतं ओव्हरऑल याचं ऑब्झर्वेशन आणि याच्यावरचा क्रिटिक जो असतो की हे पाहिजे किंवा नाहीये, हे व्यक्तिनिष्ठ असतं का वस्तुनिष्ठ असतं ओव्हरऑल, म्हणजे सब्जेक्टिव्ह असतं का ऑब्जेक्टिव्ह असतं याचं? मला वाटतं व्यक्तिनिष्ठच असतं ते जास्त. अच्छा, व्यक्तिनिष्ठच असतं ते, आणि त्याच्यावर आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतो. म्हणजे की आणि आता अनेक ठिकाणी इव्हेंट्स होतात, त्या इव्हेंट्समध्ये तुमचा गाण्याचा कार्यक्रम असतो आणि मिमिक्री असते किंवा एखाद्या कॅरेक्टरची पॅरडी असते. आता ती पॅरडी कुठल्या लेवलला जाऊन करायची याला काही बंधनं आहेत. तुम्ही एखाद्या माणसाचं सगळं चारित्र्य हनन करत गेलात त्या पॅरडीमधून आणि ती व्यक्ती त्या कार्यक्रमाला हजर असते तर त्याचा फार मोठा अपमान आहे तो खरं तर. म्हणजे काही काही नसलेल्या गोष्टी पण त्याच्यामध्ये येऊन जातात. तर या सगळ्या गोष्टींवर खूप लक्ष ठेवावं लागतं आम्हाला, इव्हेंट्सवर वगैरे. म्हणजे इव्हेंट सेन्सॉर होतात आमच्याकडे. आत्ता उलट आमच्या सेन्सॉरने अशी एक सुधारणा केली की पूर्वी ऑर्केस्ट्राची सगळी गाणी सेन्सॉर व्हायची, तर आमच्या असं लक्षात आलं नवीन कमिटीच्या की ही गाणी ऑलरेडी सेन्सॉर झालेली आहेत ज्यावेळेला सिनेमा आलेला आहे. तर तुम्ही आत्ता कुठल्या बेसवर पुन्हा सेन्सॉर करताय ती, म्हणजे आपल्याला काय अधिकार आहे ते करण्याचा? तर आम्हाला असं कळलं की नाही आहे अधिकार आपल्याला, तर आपण हे काढून टाकूया. तर आम्ही ऑर्केस्ट्राला एकदा परमनंट सेन्सॉर देऊन टाकलेला आहे. त्याच्यामध्ये बार अँड रेस्टॉरंटमध्ये गाणी गायली जातात, त्यांना पण आमचं परमिशन लागतं. तर ते सुद्धा आम्ही काढून टाकलं की ती गाणी आहेत ती ऑलरेडी सेन्सॉर असतील तर आम्हाला ती परत दाखवायची गरज नाहीये किंवा ऐकवायची किंवा लिहून द्यायची गरज नाहीये. पण तुम्ही त्या स्टेजवर काही परफॉर्म करत असाल सोलो, तर ते काय करणार आहात हे तुम्हाला लिहून द्यावं लागेल. आणि ते लिहून दिल्यानंतर त्याला आम्ही परमिशन द्यायच्या आधी खाली एक तळटीप असते की हे सादर करत असताना आमच्याकडून कुठलेही बिभत्स हावभाव होणार नाहीत किंवा कुणाचीही वैयक्तिक भावना दुखावली जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी आमच्यावर राहील. आणि त्याची सही असते. मग ती आम्ही आमच्याकडे घेतो, कारण उद्या लिहून देतात एक लोक आणि तिथे सादर करताना दुसरंच करतात, असं अनेकदा झालेलं आहे. आणि इतक्या लोकांवर चेक ठेवणं सेन्सॉरला शक्य नाहीये. आम्ही एकदा सेन्सॉर तुम्हाला करून दिलं की ती करणं तसंच्या तसंही त्यांची जबाबदारी झाली. ते जाऊन पाहत बसणं ही आमची जबाबदारी नाहीये. पण त्याच्या विरुद्ध जर कोणी तक्रार केली तर त्याची दखल घेणं हे आमचं काम आहे. आणि असं आम्ही 2 वेळा घेतलेलं आहे. मग त्यांना तशा सूचना केलेल्या आहेत की हे तुम्ही टाळा, नाहीतर याच्यावर बंदी आणण्यात येईल. पण म्हणजे मला हे पूर्णपणे पटलं की प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही तर चेक नाही करू शकत. बरोबर आहे. पण मग म्हणूनच ते थोडंसं ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे असं नाही वाटत का? कारण मी सांगतो, कारण माझा हा पर्टिक्युलर ऑडिओ गॅन घेण्याचा मुद्दा पण हा होता की मी दरवेळी फक्त जे क्रिएटिव्ह लोक असतात किंवा जे आर्टिस्ट, थिंकर्स, रायटर्स असतात ते जनरली सेन्सर बोर्ड बद्दल कंप्लेंटच करत असतात. आणि माझा पर्सनल मुद्दा असा होता की मला एका सेन्सर साईडच्या माणसाकडनं एक एक्सपेक्ट काय त्यांचे विचार असतात किंवा त्यांची काय पद्धत असते एखादी गोष्ट सेन्सर करताना, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा होता. म्हणून आता जेव्हा तुम्ही बोललात की व्यक्तिनिष्ठ असतं, तर ते वस्तुनिष्ठ असलं पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला? आता म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ट्रॅफिक सिग्नलचंच उदाहरण घेतलं तर ते सगळ्यांना तसंच आहे ना, सगळ्यांसाठी तसंच आहे. तसं समजा, आणि ते एक गव्हर्नमेंट अथॉरिटीने डिफाईन करून दिलेलं आहे आणि ते मोस्टली ग्लोबल आहे की रेड म्हणजे थांबा, ग्रीन म्हणजे जा. तसं कसं ग्लोबल तो मुद्दा आहे. तसं याच्यामध्ये समजा आता तुम्हाला जर वाटलं की असं नाही झालं पाहिजे, किंवा तुम्ही आता जसं शिव्यांचं एक्झाम्पल दिलं की त्या गळा दाबीन त्याच्यावर एक फोर्स आहे म्हणून, पण हे तुमची मॅच्युरिटीमुळे तुम्हाला जाणवतं. पण तुमच्या जागी नंतर दुसरा कोणी आला तर त्याला तेवढी मॅच्युरिटी नसेल किंवा तुमच्याहून जास्ती त्यांनी काहीतरी वेगळं एक्सेप्टन्स असेल किंवा वेगळा लिबरलनेस असेल, तर मग तो जास्ती सेन्सर करणार किंवा कमी सेन्सर करणार. तर त्याच्यामध्ये असं एक काही पॅरामीटर ऑब्जेक्टिव्ह राहत नाही ना. ऍक्च्युली कसं आहे, हा ना थोडा मानसिकतेचा भाग आहे. म्हणजे आम्ही आता सेन्सॉरशिपकडे ज्या पद्धतीने बघतोय किंवा तसं आम्ही खूप लाईटली बघतो. मी तर म्हणतो नवीन येणारी माणसं कदाचित त्याच्या पलीकडे सुद्धा किंवा जास्त ताठ होऊ शकतात, कठोर होऊ शकतात. हा शेवटी अंडरस्टँडिंगचा भाग आहे. म्हणजे जो बसणारा आहे, जेव्हा जो निरीक्षण करणारा आहे त्याचा बुद्ध्यांक काय काम करतोय खरं तर, मग त्याला ते कसं सुचतंय एक पर्सन, एक कलावंत म्हणून आम्ही शक्यतो एक याच्यामध्ये असं केलंय की या नवीन बॉडीमध्ये कलावंत मंडळी जास्त घेतलेत.
की जी या मीडियाशी जास्तीत जास्त कनेक्ट आहेत. म्हणजे त्याच्यावर बोलतात, त्याच्याबद्दल काहीतरी करतात, त्याच्यावर लिहितात, त्याच्या सोशल ऍक्टिव्हिटी त्यांची आजूबाजूला खूप चांगली आहे. असे आम्ही बायो मागितले ते सगळ्यांचे आणि ते चेक करून मग आम्ही सिलेक्ट केली लोक. त्यामुळे मी त्यांना सांगताना अध्यक्ष म्हणून असं सांगितलं की तुम्ही सेन्सॉरशिप हे नाटक किंवा कुठलीही कलाकृती अडवण्यासाठी नाही, याचं पहिलं भान ठेवा. आणि त्यासाठी जर अशा गोष्टी आल्या तर त्या कशा डायल्यूट करून त्यांना करायला परफॉर्म द्याल याची जास्तीत जास्त काळजी घ्या. त्यामुळे आम्ही ते फ्लेक्झिबल ठेवलंय. म्हणजे मी ते वस्तुनिष्ठ पाहिलं पाहिजे की नाही पाहिलं पाहिजे हे तर फ्लेक्झिबलच आहे. तुम्ही तसा विचार करून त्याकडे बघू शकता. पण जे नियम आहेत त्या नियमांनी पण तुम्हाला जावं लागतं. म्हणजे ते आम्हाला फार तोडता येत नाहीयेत. म्हणजे आम्हाला तशी खरं तर इच्छा पण आहे की नाही थोडेसे नियम तोडले पाहिजेत थोडे, पण सरकारी खाके आहे तो परत आमच्याच मनगोटीवर ते बसणार. तरी सुद्धा मी गपचूप मागच्या दरवाजाने त्याला काहीतरी करून तुम्ही करा. म्हणजे उद्या नाटक आहे कमर्शियलचं. आणि माझे सगळे मित्रमंडळीच मला येऊन सांगतात की सर असं असं झालंय, उद्या प्रयोग आहे, आम्हाला परमिशन देत नाही तुमचं सेन्सॉर. म्हटलं नाटक वाचायला दिलं होतं का? नाही दिलं अजून. मग शेवटी मी धावपळ करायची. मी माझ्या माणसाला सांगायचं की असं असा मुलगा आहे, त्याचं नाटक 2 तासात वाचून दे आणि मला ताबडतोब रिपोर्ट कर फोनवर. मग मी ऑफिसला कळवतो आणि मग ऑफिसला कळवल्यानंतर ह्या मुलांना सांगायचं तिकडे जाऊन घ्या, कारण ते माझ्या परमिशनशिवाय करू शकत नाही. तर इतकं मी फ्लेक्झिबल ठेवलं नाही. तर पूर्वीचं, कारण ज्या सेन्सॉरशिपचा मी आता अध्यक्ष आहे त्या सेन्सॉरच्या ऑफिसमध्ये मी माझे तळवे झिजवलेले आहेत. नाटक द्या, माझं करून द्या, मला एवढं करून द्या, मला लवकर द्या, असं मी जायचो तिथे करायला. ही जवळजवळ 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग तेव्हा ते कितीतरी कडक होतं. आणि मी आत्ता तिथे गेल्यानंतर ना मला आधी वाटायचं की तो फार क्रिटिकल जॉब आहे, फार विचित्र किचकट आहे ते काम. पण तिथे गेल्यानंतर मला ते माझ्या आवडीचं काम वाटायला लागलं. त्याचं कारण मी त्या कामातून गेलेलो आहे. मी त्यातले धक्के सोसलेले आहेत, मला त्याची दुःख आणि अडचणी माहीत आहेत. तर मग मी त्या डायल्यूट करत गेलो, खूप सॉफ्ट करत गेलो, त्याची टोकं कमी केली थोडीशी की जी लागणार नाहीत मारली तरी. आणि त्याप्रमाणे मी तसे डिसिजन घेत गेलो आणि थोडं लाईटर. आता कॅप्टन तसं करतो म्हटल्यावर आजूबाजूची माणसं पण थोडी शिथिल होऊन काम करायला लागली आणि ती पण त्या अँगलने बरीचशी बघतायत. तरी सुद्धा आमच्यामध्ये 2-4 लोक अजून कडक आहेत जे वाद घालतात आमच्याशी. असतात, ते असलंच पाहिजे, बरोबर आहे. मग ते का असं, मग ते असं झालं पाहिजे, पण ते असं आहे. अरे म्हटलं हो असं आहे, सगळं बरोबर आहे, पण म्हणजे आता त्यांनी ते करायचं नाही का? त्यांनी तर लिहिलंय अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचा भाग आपल्याकडे चर्चेला लगेच येतो. लेखक लगेच सांगा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही मला, आम्ही असं लिहायचं नाही का? मी म्हटलं असं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ आधी मुळात लक्षात घ्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय? अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण उद्या रस्त्यातून फिरलो कपडे काढून तर ते नाही चालणार ना, समाजाला आवडणार नाही. असं मध्ये एक डिबेट पण झाला होता आमचा टीव्हीवर वगैरे माझ्याशी वाद. हा पण मग तुम्ही लोकांना कपडे काढून बघा, तुमच्या परमिशनची काय गरज आहे? म्हटलं आमच्या परमिशनची गरज नाही, पण मग तुम्ही कपडे काढून फिरा, मग तुम्हाला लोक उत्तर देतील. सेन्सॉर बोर्ड कशाला देईल ना? पण काही गोष्टी आपल्या महाराष्ट्राने जपलेल्या आहेत. लाज नावाची गोष्ट आहे, भीड नावाची गोष्ट आहे, संस्कृती नावाची गोष्ट आहे, ती आपली जपलेली आहे आणि आपलं सरकार त्याला प्रोत्साहन देत आहे. तर आपण पण तसं वागलं पाहिजे ना, आपण ते सांभाळलं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. सेन्सॉर असावा की नसावा नंतरचा मुद्दा झाला, पण यासाठी तो असला पाहिजे असं मला वाटतं. इंटरेस्टिंग आहे, म्हणजे हा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं. म्हणजे ह्याच्याबरोबर एग्री करू की नाही हा वैयक्तिक. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर नेक्स्ट प्रश्न असा आहे की म्हणजे हे परत एक म्हणजे तुमच्याकडनं एक एखादा प्रसंग असा सांगू शकाल का की काही नाटकांमध्ये लिनियंट सेन्सरशिप झाली आहे, त्याच्यामुळे खरंच लोकांनी येऊन विरोध केलाय? मी केलेल्या नाटकामध्ये तसं फार झालेलं नाहीये, पण 1-2 वल्गॅरिटी असलेले काही शब्द होते आणि जे खरं तर स्क्रिप्टमध्ये नव्हते आणि बरोबरच्या कलावंतांनी ते शब्द ऍडिशन म्हणून वापरले. नट आहे ना शेवटी, उत्स्फूर्तता नावाचा एक भाग असतो आणि ते काही प्रयोगाला असं म्हणून गेले. तर त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रयोग बघितलेला माणूस दुसऱ्यांदा जेव्हा येतो ना तेव्हा तो येऊन आतमध्ये सांगतो हे का करता तुम्ही, हे का घेता, हे नका घेऊ, हे ऐकायला खूप घाणेरडं वाटतं. म्हणजे बघा असं भान असलेली माणसं आहेत, जो आपला प्रेक्षक आहे. सगळेच कमरेचं गुंडाळून नाटकाला बसत नाही तो, तर ते असं बघतात की छान दिसावं, डिसेंट. आणि कुठल्याही माणसाला मला असं वाटतं त्याची मानसिकता हीच असते की माझं घर छान दिसावं, माझ्या घरातल्या वस्तू छान दिसाव्या, माझ्या अंगावरचे कपडे छान दिसावे. मी फाटके तुटके कपडे त्याला ते एरा घाणेरडं दिसेल ना ते, म्हणजे कोणी घालू नये असं आमचं म्हणणं नाही. तर नीट असलं पाहिजे. तर त्या लोकांनी तसं ऑब्जेक्शन घेतलं होतं, आम्ही पुढच्या वेळेला लगेच ते काढून टाकलं. तर अशा गोष्टी होतात. पण काही लोकांना
असंही झालेलं आहे की हे काढून टाकावा, हा भाग वगळण्यात यावा अशी आम्ही टीप टाकतो. अच्छा अच्छा. पान नंबर 23 वरचा अमुक अमुक संवादापासून पान नंबर 26 पर्यंतचा अमुक अमुक संवाद गाळावा. आणि कधी कधी असं होतं ते आमच्या इथे कबूल करून देतात आणि तिकडे जाऊन घेतात. तर अशा 2 ठिकाणी आम्ही धाडी टाकल्या होत्या, म्हणजे कानावर आलो होतो की तुम्ही ते सेन्सॉर केलंय पण तुम्ही जाऊन बघितलं का त्याचे प्रयोग. म्हटलं नाही प्रयोग बघितला. मग तुम्ही जाऊन बघा आणि जर तुम्हाला स्वतःला असं वाटलं की ते ओके आहे तर मग आमचं काही म्हणणं नाही, पण ते जे काय घेतायत किंवा बोलतायत ते चुकीचं आहे. मग आमच्या 2 लोकांना पाठवलं, त्यांनी ते चेक करून घेतलं आणि मग त्या लोकांना आम्ही नोटीस पाठवली. मग त्याच्यानंतर त्यांनी घेणं बंद केलं. म्हणजे खऱ्या अर्थाने चेक पाहिजे, नाही असं नाही, पण सेन्सॉरशिप म्हणजे पोलीस नव्हेत ना. नाही, पण तसेच धारणा झाली आहे लोकांची. कारण मी हा प्रश्न का विचारतोय, कारण आता बॉलिवूडने तर म्हणजे आपण एक मराठी संस्कृती आणि स्टेजवर जे होत आहे ते फारच इव्हॉल्ड स्टेजचं आहे. मला माहित नाही चांगलं की खराब, पण डेफिनेटली बॉलिवूडने सगळे बंधनं तोडली आहेत आणि बरंच पुढे गेलेले आहेत इन टर्म्स ऑफ बिंग लिबरल इन द सोसायटी. तर त्या दृष्टिकोनाने बघितलं आपल्या मराठी स्टेजकडे, तर मग आपण काही पावलं घेतोय का? कारण सोसायटी तर पुढे चालली आहे म्हणजे इव्हॉल्व्ह होते कुठल्या तरी एका डिरेक्शनने. तर ती बॉलिवूडने तोडली आहे, म्हणून आपण आपले पॅरामीटर्स थोडे अजून स्ट्रिक्ट करावे किंवा अजून थोडेसे लिबरल करावे, असे काही स्टेप्स उचलले? मी आता मगाशी सांगितलं तो मुद्दा की आम्ही त्याच्यामध्ये शिथिलता बरीचशी आणलेली आहे खरं तर. म्हणजे ह्या गोष्टी पूर्वी अजिबात होत नव्हत्या की आम्ही थोडं छान झालोय, डिसेंट झालोय की नाही एवढं चालतं एवढं आम्ही. पण आपल्याकडे त्याच्या पलीकडे जाऊन एक प्रति सेन्सॉरशिप नावाचा भाग आपल्या समाजात हल्ली पिकायला लागलेला आहे फार. या गोष्टीला खरं तर काही अर्थ नाही आहे. एकदा ठरवलेल्या लोकांनी जर तुम्हाला नियम घालून दिले तर ते पाळले गेले पाहिजेत आणि ते सगळ्यांना मान्य असले पाहिजेत. तरी सुद्धा आपल्याकडे कसं झालंय समाजामध्ये मानसिक भावना किंवा ते तापवायचं वातावरण, एखादा समाज उठतो कुठला तरी आणि माझ्या समाजाबद्दल बोललेले आहेत असं एक बवाल सुरू करतो. याच्यामध्ये जाहिरातीचा भाग आता बराचसा खरं तर समाविष्ट होत चाललेला आहे. हे खरं डेंजर आहे. आणि मग कशावर तरी ते तापवायचं वातावरण आणि तो विरोध वाढवत जायचं, जसं अनेक सिनेमांच्या बाबतीत झालेलं आहे मध्ये, विशेषतः बॉलिवूडच्या. आता आमच्या दशक्रिया सिनेमाबद्दल सुद्धा तशा पद्धतीचा उल्लेख मध्ये झाला होता, त्याच्यावर खूप मोठी चर्चा झाली. पण मला असं वाटतं ते चुकीचं होतं सगळं, की दशक्रिया ही कादंबरीच मुळात इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली होती आणि इतक्या लोकांनी ती वाचलेली आहे आणि ते दृश्य रूपात आल्यानंतर मग त्याचं चर्चा करण्यात आली आणि मग त्याची पब्लिसिटी पण केली त्या ह्याच्यातून त्यांनी. तर आता ना हा एक सवयीचा भाग झालेला आहे. आपल्याकडे ना थोडं नियम आणि संरक्षण हे कमी पडतं मी तर म्हणतो. म्हणजे या लोकांनी जर ठरवलं की नाही त्याला परमिशन द्यायचं तर त्याच्या मागे दुसरी आपली प्रशासकीय यंत्रणा फार उभी राहत नाही की त्यांना संरक्षण द्यावं. तर त्यामुळे लोक पण घाबरतात. सेन्सॉरची लोक सुद्धा आता घाबरायला लागलेत की काय द्यावं आणि काय नाही. कारण राडे, दंगली, दगडफेकी, जाळपोळ ह्या वृत्तीत फरक पडलाय, प्रचंड वाढायला लागलाय. आणि त्याची एक दहशत, म्हणजे आपल्याकडे हा जो भाग आहे की एक दहशत एकदा तयार केलीत ना तुम्ही की तुम्ही 10 लोकांना पण घाबरता. म्हणजे 100चा मॉब सुद्धा 10 लोकांना घाबरतो. तर ती दहशत तयार करण्याचं तंत्र आपल्याकडे काही विघातक लोकांना चांगलं आकलन त्यांनी केलेलं आहे त्याचं, आणि त्यांना ते कळलेलं आहे हे शस्त्र सॉलिड आहे. हे आपण बोललो की आपलं पण एक नाव होतं आणि आपला एक प्रभाव पडतो समाजातल्या सगळ्या गोष्टींवर, असं एक मानसिकता झाली. तर हे जरा डेंजर आहे. आम्ही खूप लिबरल व्हायला तयार आहोत. मी तर फारच, म्हणजे अजूनही वाईट शिव्या द्यायच्या असतील तरी तुम्ही द्या. मध्ये असा एक प्रकार केला होता, एका नाटकामध्ये अशा भयंकर शिव्या होत्या. त्या नाटकाचा विषय हॉट होता, तर ते नाटक आम्ही अडवलं आणि मी म्हटलं नाही हे तुम्हाला नाही घेता येणार. तर ते म्हणाले सर हे नाही घेतलं तर आमचं नाटकच राहत नाही काही, हे आम्हाला बोललंच पाहिजे. आणि ती कॅरेक्टर ते बोलते आणि त्या कॅरेक्टरची जी जात आहे ते बोलते, त्याचा स्वभाव विशेष आहे ते तर बोलतोय. पण म्हटलं हे खूप अंगावर येत आहे, तर लोकच पाहणार नाही, तर तुम्हाला तसं चालेल का? तर आपण याच्यावर काहीतरी पर्याय शोधूया. तर त्यांनी त्याच्यावर एक पर्याय शोधून आणला. मला म्हणाले ज्या ज्या ठिकाणी आम्ही शिव्या घालत ना तिथे मी पॉज देतो. म्हणजे आपण ह्याच्यावर कसं साऊंड म्यूट कर बीप देतो,
नाटकामध्ये त्याने तो प्रकार केला. म्हणजे त्याने ती शिवी दिली नाटकामध्ये जोर जळा, तर तिथे ते म्यूट व्हायचं आणि म्हणजे त्याचा अंगातला फोर्स आहे तो तसाच राहायचा. तर मी त्याला परमिशन दिलं आणि त्याने ते सक्सेस करून दाखवलं. त्याचे काही प्रयोग केले त्यांनी, खूप नाही चाललं नाटक, पण एक वेगळा प्रकारला आम्ही परमिशन दिली की हे काढूनच टाका, नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. असं नाही घेतलं की नाही कर तू, पण बघ आता थोडंसं असं कर, असं करून बघ, असं एक पर्याय आम्ही त्याला दिला होता. तो असा हा इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मला पण स्वतःला फार आवडला तो, की असा विचार पण करतायत लोक. मला थोडाफार अंदाज येतोय की जी कठोरता किंवा जे स्ट्रिक्टनेस सेन्सर बोर्डकडे ते पण एका पॉलिटिकल दबावामुळे पण असतात काही वेळा सोशल प्रेशरमुळे असतात. तर हे कळलं थोडंफार आयडिया आली. मध्ये आता एक नृत्याचा प्रकार आहे, आम्ही तमाशाला पण परमिशन देतो. तर मध्ये सांगलीच्या आसपास कुठेतरी एका गावाकडे एक कार्यक्रम झाला आणि तिथे परमिशन रेग्युलर मिळाली होती आम्हाला, आम्ही त्याला दिली होती आणि त्यांनी तो नृत्याचा प्रकार सगळा तमाशाद्वारे केला. पण तिथे काही अश्लील चाळे झाले अशी कंप्लेंट मला पतंगराव कदमानी केली फोन करून. आणि तिथे जवळजवळ राडे झाले असते, दगडफेक आणि तोडाफोड. आणि त्यांचा अचानक फोन आला. ते माझा चांगला परिचय आहे त्यांच्याशी. तर अरुण तू एक काम कर, आता असं असं ते झालेलं आहे, साला त्यांना परमिशन आता देऊच नकोस तू, ते त्याने असं असं केलेलं आहे आणि प्रकरण जर चिघळलं तर ते खूप मोठं होईल, तर तू जरा चेक करून घे काय काय नेमकं झालंय ते. म्हणून मी आमच्या ऑफिसमधली माणसांना पाठवलं आणि ते तिकडे सगळ्या सर्च करून आले आणि तिकडे तसं खरंच झालं होतं. म्हणजे तर त्या लोकांना आम्ही पहिली एक नोटीस दिली, त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं आणि त्याचं जे काय आहे ते स्पष्टीकरण मागितलं आणि त्यांच्याकडून लिहून घेतलं की याच्या पुढे या कार्यक्रमाच्या माध्यमातून असलं काही होणार नाही. आणि मग आम्ही परत त्यांना परमिशन दिलं. म्हणजे असं सुद्धा या लेवलला पण करावं लागलेलं आहे. आता अनेक लोकांना हेही माहीत नाही की सेन्सॉरशिप असते. म्हणजे आमच्याकडे अशा काही केसेस आल्या की नागपूर सारख्या ठिकाणी विदाउट परमिशन प्रयोग चालू आहेत आणि नंतर त्याच्या पुढे जाऊन असं कळलं की त्यांच्याकडे काही सर्टिफिकेटचे आय फॉर्म आहेत आणि तेच ते भरून सह्या करून पैसे घेऊन त्यांना परस्पर देतात. ह्याच्यावर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. मी म्हटलं पोलीस कंप्लेंट करा, हा फ्रॉड आहे. आणि त्याप्रमाणे आम्ही पोलीस कंप्लेंट केली. पोलीस डिपार्टमेंटला अनेक लोकांना माहित नाही कुणाला काय परमिशन द्यायची. मग आम्ही सगळ्या जिल्हास्तरीय कलेक्टर ऑफिस आणि पोलीस डिपार्टमेंटला पत्र पाठवली तुमच्या सहीची की असं असं आहे आणि असं असं आहे की तुम्ही हे करताना यांच्याकडून असं असं मागून घ्या आणि तरच त्यांना परमिशन द्या आणि आमचं सर्टिफिकेट जोडलंय की नाही हे विचारा, त्याशिवाय त्यांना प्रयोगाला परमिशन मिळणार नाही. सगळ्या थिएटर्सना पण कळवलं. म्हणजे इतकं सुद्धा आम्हाला करावं लागलं. तर काही लोक असे असतात उच्छादी, काही लोक समजून काम करतात, काही लोक कॉपरेट करतात, पण विघातक वृत्ती वाढले एवढं खरं आहे लोकांमध्ये. आणि एक्सपेरिमेंटल आणि कमर्शियल या दोघांना थोडे वेगवेगळे असतात का सेन्सर बोर्डचे म्हणजे पर्स्पेक्टिव्ह? थोडे आम्ही ठेवलेतच आहेत. पण मग एक्सपेरिमेंटलला काढूनच का नाही टाकत? कारण नावच एक्सपेरिमेंटल आहे म्हटल्यावर मग ते आउट ऑफ द लाईन जाणारच नाही. पण ते काढून टाकलं तर ते फारच करतात मग. म्हणजे त्या लेवलनी पण एक्सपेरिमेंटल नाटकं, म्हणजे आम्ही अगदीच त्यांना मोकळे सोडत नाही. काही एक्सपेरिमेंटल नाटकांनीच वाद निर्माण केले आमच्याकडे कमर्शियल पेक्षा. फक्त त्यांना आम्ही फी कमी ठेवलेली आहे कारण त्यांचा आवाका खूप लहान असतो, मर्यादित प्रयोग असतात आणि खूप कष्टाने ते नाटक उभं करत असतात आणि काहीतरी एक वेगळा विचार मांडत असतात त्याच्यातून. म्हणजे पैसे कमवणे हा ह्याचा हेतू नसतो. जर त्यांनी ते कमवायचा प्रयत्न केला त्याच्यावर तर आम्ही त्यांना वेगळं सेन्सॉर देतो, त्यांच्याकडून पैसे भरून घेतो. तर असं मध्ये आमच्या याच्यात आलं होतं की आपण असा हा फरक का करतोय प्रायोगिक आणि व्यावसायिक. तुम्ही नाटक हा भाग ठेवा ना, एक राहू दे, सगळ्यांना एकाच तागड्यात तोलूया ना की प्रायोगिक आहे म्हणून. कारण प्रायोगिकची सर्टिफिकेट घेऊन काही लोकांनी त्याचे 500 प्रयोग पण केलेले आहेत. आता घाशीराम कोतवाल काय होतं मला सांगा, प्रायोगिक तत्वावर सुरू केलेलं नाटक, पण त्याचे हजारो प्रयोग त्यांनी प्रायोगिकच्या ह्याच्यावर केले आणि कमर्शियल. हा एक मुद्दा आलाच होता मध्ये. तर असं फरक का करताय असं मला स्वतःला वाटलं. मी काय प्रायोगिक आणि व्यावसायिक मध्ये मी म्हटलं मी नाही फरक मानत. मला चांगलं नाटक आणि वाईट नाटक ह्या दोनच गोष्टी माहीत आहेत आणि आपण या दोन गोष्टींवरच फोकस करून आपल्या डिपार्टमेंटने काम केलं पाहिजे. पण म्हणजे आता कसं नियम बदलायचं, मग आमच्याकडे तो GR आणावा लागतो, त्या सगळ्या गोष्टी सरकारी
फार विचित्र आहे, त्यामुळे आम्ही फार नाही लक्ष दिलं त्याच्यावर. ऑब्व्हियसली म्हणजे अजून खूप काही प्रश्न असतील आणि खूप काही प्रश्न लोकांना पण पडले असतील, फक्त मी काही अजून निवडलेले. त्यातला एक शेवटचा प्रश्न असा होता, जे रायटर्स आहेत, जे प्ले राईट्स आहेत, थिंकर्स आहेत, जे एक्सपेरिमेंट करू इच्छितात पण त्यांना दरवेळी सेन्सर बोर्डची भीती असते किंवा सेन्सर बोर्ड बद्दल द्वेष नाही म्हणणार पण एक राग असतोच की अरे यार हे का सेन्सर करताय. फॉर एक्झाम्पल आपण एक अनुराग कश्यपचंच एक्झाम्पल घेतलं तर ते जे सॅच्युरेटरी वॉर्निंग असते की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, तर ते दिसतं की त्याच्या त्या प्रत्येक फिल्ममध्ये तो मुद्दाम टाकून देतो. आता सीन नसेल तरी घ्या बाबा, मला नका त्रास देऊ पण म्हणजे मला डिस्टर्ब नका करू माझ्या याच्यावरनं. तसं तुम्ही काही तुमच्या डोक्यात काही कल्पना आहेत का ज्या तुम्ही सांगू शकाल जेणेकरून ज्यांना एक्सपेरिमेंट करायचंय ते ऑलरेडी ते गोष्टी लक्षात ठेवूनच काम करतील? मी सांगतो ना, आम्ही नवीन जेव्हा मंडळ आलं, सदस्य आले, तेव्हा सगळ्यात पहिल्या बैठकीला एक मी मुद्दा मांडलेला. मी म्हटलं मी गेली 30-35 वर्ष मला झाली आता या थिएटर ऍक्टिव्हिटी आणि सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि सेन्सॉर बोर्ड आणि सादर करणारी मंडळी यांचं कधीच कोऑर्डिनेशन झालं नाही किंवा त्यांनी एकमेकांशी कधी चर्चा केली नाही, एकमेकांच्या अडचणी कधीच जाणून घेतलेल्या नाहीत. मला स्वतःला माहित नाहीत म्हटलं तर मला असं वाटतं की आपण दर महिन्याला आपल्या सेन्सॉर बोर्डाची तालुका किंवा जिल्हा पातळीवर एक बैठक असते दर महिन्याला. मी म्हटलं स्थानिक कलावंतांना बोलवा, तुम्ही फक्त सदस्य जमता, 10 सह्या करता, मीटिंगचा चहा पिता आणि निघून जाता, तर तुम्ही तिथल्या लोकांशी काय बोलणार? तुम्हाला स्थानिक मुवमेंट काय चालू आहे कसं कळणार? किंवा ती मुवमेंट करणाऱ्यांचे काय प्रॉब्लेम आणि अडचणी आहेत? तुम्ही हे नंतर जी नाटकं अडवता त्यापेक्षा त्यांना ते कळू दे ना की आम्ही कुठल्या गोष्टीवर विरोध करतो किंवा तुम्हाला काय लिहायला प्रतिबंध होऊ शकत नाही. अशा पद्धतीचा एक संवाद झाला तर मला असं वाटतं त्यांचा आपल्यावर विश्वास बसेल आणि काहीतरी चांगलं करण्याच्या आधी सुद्धा ते आपल्याशी चर्चा करतील. मग तुम्हाला हे प्रॉब्लेम येणार नाहीत. मग आम्ही त्या बैठका सुरू केल्या आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 40-45 लोक यायचे, लेखक, निर्माते आणि सगळे टेक्निशियन्स. त्यानंतर पत्रकारांची एक वेगळी बैठक घ्यायला लागलो आम्ही. पत्रकारांना सांगायचं की काय मुवमेंट आहे महाराष्ट्रात, हे पसरवा की सेन्सॉर बोर्डचं नेमकं काय काम आहे, त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जरा तुमच्या वर्तमानपत्र प्रिंट मीडियातून पोचवा ना, जे कळलंच नाही अजूनपर्यंत. तर त्यांनी तशी मुवमेंट सुरू केली, त्याचा खूप सॉलिड इफेक्ट आलाय. तर मी असं एक सुरू केलेलं आहे आणि आम्ही जातो तिकडे चर्चा करतो आणि त्यांना खूप सगळ्या मुलांना त्यांना आधी धक्का बसतो, ही माणसं आपल्याशी बोलतात कशी काय. सेन्सॉर बोर्डचे लोक म्हणजे सेन्सॉर बोर्डची सगळी मित्रमंडळी आहेत तुमची, तुम्ही एकमेकांना समजून काम करायचं आहे, तुमच्या काय अडचणी असतील त्या सांगा, चला आपण बोलूया. आणि मग आम्ही बोलत जातो, प्रश्न येतात, उत्तरं देतो. मग आमचे काही सदस्य आम्ही बसतो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तर देतो आणि एक मोकळं होऊन जातं वातावरण. मग त्यांच्या कंप्लेंट्स असतात की इतक्या महिन्यापूर्वी आम्ही ते दिलं होतं, अजून आम्हाला आलं नाही. तिथेच आमचे सचिव असतात, तिथेच आमचे सुपरिटेंडेंट. म्हटलं काय ह्यांचं काढा डिटेल, यांना का नाही अजून रिप्लाय मिळाला. आम्ही आता जास्तीत जास्त सगळं पेंडिंग काढून टाकलेलं आहे आणि गेल्या अगोदरच्या 3 वर्षाचं पण काढलं आम्ही. तर अशा काही सुधारणा करायचा प्रयत्न करतोय की मला असं वाटतं की संवाद झाला पाहिजे. संवादाने दुसरा फायदा असा होतो की सेन्सर बोर्डला पण कळतं की काय अग्रेशननी एक लेखक लिहू इच्छितो. करेक्ट. आणि मग त्याच्यामुळे त्याला त्याचा वेर इज ही कमिंग फ्रॉम. एक्झॅक्टली. दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे ह्या सगळ्या 100-200 लोक लिहत असतील, त्याच्यामध्ये 10 स्ट्रॉंग लेखक असतात आणि त्यांनी चांगलं लिहिलेलं ना पुढे येत नाही. तर मी आमच्या लोकांना सांगितलं की तुम्ही जे वाचाल सेन्सॉरशिपसाठी त्याचं चांगलं जर आणि आउटस्टँडिंग आढळतं ते मार्क करून ठेवा. त्या माणसाचं नाव, त्या लेखकाचं नाव, त्या नाटकाचं नाव, त्याचा पत्ता, फोन नंबर. आणि जर कोणाला वाटलं तुम्हाला सुचवावं असं त्याचं नाटक सुचवा की हा बघा इकडे एक चांगलं लिहिलं जात आहे, आम्ही आज वाचलं, त्याचा फायदा होईल काहीतरी. तर हा त्याचा उद्देश आहे म्हणून आम्ही ते सुरू केलं आणि त्याचा खूप सॉलिड रिस्पॉन्स यायला लागलो. भयंकर आहे. हे थोडं आता म्हणजे काही असतील आर्टिस्ट ज्यांनी जो प्रोबेबली हा कार्यक्रम ऐकत असतील तर त्यांच्यासाठी जस्ट कधी होतो, कुठे होतो हे सांगू शकाल काय बैठक? आता आम्ही जेव्हा मुंबईतली बैठक घेऊ, आत्ताची आमची जळगावमध्ये आहे आणि जळगावमधल्या MG का कॉलेज आहे तिथे आमची ती बैठक असणार आहे आणि सर्किट हाऊसवर आम्ही सगळ्या कलावंतांना भेटणार आहोत जळगावमध्ये 24 तारखेला दुपारी किंवा सकाळी 9, 9:30, 10ला.
असं. तर मला असं वाटतं कलावंतांनी यावं, कारण आमच्यातल्या काही सदस्यांनी तिकडे ऑलरेडी त्याचा प्रोपगंडा केला आहे आणि बऱ्याचशा कलावंतांना आणि पत्रकार बंधूंना ते आणणार आहेत आमच्या मिटिंगच्या आधी आणि आम्ही त्यांच्यावर चर्चा करणार आहोत. असा एक कार्यक्रम जळगावमध्ये आहे 24 तारखेला. आणि हे प्युअरली नाटक या दृष्टीने? नाटक एकांकिका किंवा इव्हेंट्स, एकपात्री काय तुम्हाला करायचं असेल तर त्याच्यावर आम्ही बोलू शकतो. आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा कुणाचं काही सेन्सॉर राहिलेलं असेल, बरेच महिने मिळत नाहीये, तर त्याला सुद्धा आम्ही फटाफट त्याच्यावर तातडीने उपाय करून त्याला त्याच्यापर्यंत पोहोचवतो. असा एक प्रयत्न आता चालू आहे. आता आमचं मला वाटतं शेवटचं वर्ष आहे आमच्या बॉडीचं. आता नवीन बॉडी नेमतील, ते काय पुढे कंटिन्यू करतात की काय करतात माहित नाही, पण आम्ही चांगलं काम करायचा प्रयत्न केलाय खूप आणि खूप पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन ते करायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे मुलांनी किंवा लिहिणाऱ्या लोकांनी हे डोक्यातून भीती सेन्सॉरशिपची काढून टाकावी. मी तर म्हणतो, मी पर्सनल आवाहन करतो सगळ्यांना की तुम्हाला जर काही अडचण असेल तुमच्या लेखनातली किंवा सादरीकरणातली तर मला पर्सनली भेटा, मला पर्सनली फोन करा, कारण मी अनेक लोकांची कामं केलेली आहेत आणि मी आनंदाने करतो, कारण त्यातल्या अडचणी आणि दुःख मी झेललेली आहे. आय थिंक ठीक आहे. या नोटवर आपण आजचा तरी संपूया. पुढे ऑब्व्हियसली खूप बोलायला आहे, पण आता जस्ट ठीक आहे सर. तर थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि थोडीशी तुमची साईड पण मला काही. एक्झॅक्टली, मला बोलता आलं ते, कारण हे बोललं पाहिजे आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आज अशी चर्चा म्हणजे अजूनपर्यंत सेन्सॉरशिपवर केलेलीच नाही कोणी. मग तुम्ही बोललात ते मला जरा कौतुकाचं वाटतं आणि मला माझ्या आवडीचं आणि मनातलं बोलायला मिळालं. थँक्यू. चालेल. ओके, थँक्यू. येस, थँक्यू. Good luck. And that's it from today's Gyan session. Catch us on iTunes, Saavn, Stitcher or any podcasting app you use. Do rate us on iTunes and follow us on Twitter, Facebook and Instagram. Stay tuned for more Gyan on audiogyan.com. Till then, bye.